नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह न्यूज चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही सध्या सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आणि फायद्याची ठरणार आहे. कारण आजच्या दिवशी सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. बाजारात अचानक झालेल्या या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांपासून ते सामान्य ग्राहकांपर्यंत सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की नेमकं सोने किती स्वस्त झालं आहे, चांदीच्या दरात किती घट झाली आहे आणि सरकारकडून असा कोणता नवा नियम लागू करण्यात आला आहे ज्याचा थेट परिणाम सोने चांदीच्या किमतींवर होत आहे. या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या शब्दांत माहिती आम्ही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहोत. यासोबतच मित्रांनो, आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की आज तुमच्या शहरात 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे नेमके दर काय सुरू आहेत. जानेवारी महिन्यात सोने आणि चांदीचे भाव आणखी किती खाली जाऊ शकतात, सोने किती काळ स्वस्त मिळू शकते आणि गुंतवणूक करण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणता असू शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणूनच जर तुम्ही येत्या काही दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण योग्य वेळी योग्य माहिती मिळणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय पुढे जाऊन नुकसानही करू शकतो. पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, आम्ही तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो. तुमच्या मते सध्याच्या बाजारात सोन्याची योग्य किंमत किती असायला हवी? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तसेच जर तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ लाईक केला नसेल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा बेल नोटिफिकेशन ऑन केलं नसेल तर आत्ताच ते करा. कारण त्यामुळे तुम्हाला दररोज सोने आणि चांदीचे ताजे दर सर्वात आधी आणि अचूक माहितीसह मिळत राहतील. चला तर मग मित्रांनो, आता जाणून घेऊया की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचे ताजे दर नेमके काय सुरू आहेत. कृपया लक्षपूर्वक ऐका आणि नीट समजून घ्या, कारण पुढे जी माहिती दिली जाणार आहे ती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, सोन्याच्या किमतींनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. बाजारात नवीन विक्रम होताच गुंतवणूकदारांपासून ते सामान्य खरेदीदारांपर्यंत मोठी खळबळ उडाली आहे. जर तुम्हीही येत्या काही दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करण्याची योजना आखत असाल तर सध्या देशातील सराफा बाजारात सोने आणि चांदी कोणत्या पातळीवर पोहोचली आहेत आणि आत्तापर्यंतचा उच्चांक काय राहिला आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. विशेषतः दागिने बनवणाऱ्या आणि लग्न समारंभांसाठी सोने खरेदी करणाऱ्या कुटुंबांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड चढ उतार पाहायला मिळाला होता. त्यामुळे आजच्या दिवशी सोने स्वस्त झालं आहे की महाग झालं आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. या सविस्तर रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला फक्त आजचे ताजे दरच सांगणार नाही, तर या बदलांमागची संपूर्ण पार्श्वभूमी आणि कारणंही सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत. मित्रांनो, गेल्या जवळपास 2 आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या किमती सतत अस्थिर आहेत. कधी दर अचानक आकाशाला भिडतात तर कधी थोडीशी घसरण पाहायला मिळते. अशा परिस्थितीत ज्या घरांमध्ये लग्नकार्य, मुहूर्त किंवा इतर शुभकार्य ठरलेली आहेत त्यांच्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. जर तुम्हीही दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. कारण यात आम्ही तुम्हाला सध्याच्या चढउतारामागचं खरं कारण काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजाराचा किती परिणाम होत आहे आणि अनुभवी बाजारतज्ञ या परिस्थितीकडे कसं पाहत आहेत हे सविस्तर सांगणार आहोत. मित्रांनो, आजच्या या सविस्तर रिपोर्टमध्ये आपण हेही समजून घेणार आहोत की येणाऱ्या काळात सोने आणि चांदी आणखी महाग होऊ शकतात का, की ग्राहकांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर नेमके काय सुरू आहेत आणि दागिने बनवण्याच्या दृष्टीने कोणता कॅरेट तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो यावरही आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठीही आजचा दिवस खूपच खास आहे. कारण चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. या अचानक झालेल्या तेजीमुळे संपूर्ण बाजाराचं वातावरणच बदलून गेले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक दोघेही सध्या संभ्रमात आहेत की आत्ता खरेदी करावी की थोडं थांबावं. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला दररोज सोने आणि चांदीचे ताजे भाव सर्वात आधी आणि अचूक माहितीसह जाणून घ्यायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला एक छोटासा लाईक नक्की करा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांशी, नातेवाईकांशी शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य वेळी योग्य निर्णय घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आता भारतीय सराफा बाजारानुसार आजच्या चांदीच्या ताज्या दरांकडे एक नजर टाकूया.
आज 1 ग्राम चांदीचा दर 247 रुपये आहे. 8 ग्राम चांदीचा दर 1976 रुपये आहे. 10 ग्राम चांदीचा दर 2470 रुपये आहे. 100 ग्राम चांदीचा दर 2470 रुपये आहे. तर आज 1 किलो चांदीचा दर तब्बल 2,47,000 रुपये इतका नोंदवला गेला आहे. आज चांदीच्या किमतीत प्रति किलो सुमारे 4,000 रुपयांची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. या तेजीमुळे बाजारात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. मात्र मित्रांनो, सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतींमध्ये अजूनही चढउतार सुरूच आहेत. गेल्या जवळपास 1 आठवड्यापासून चांदीचे दर 1,50,000 ते 1,70,000 रुपये प्रति किलो या पट्ट्यात फिरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर सध्याचा काळ तुमच्यासाठी तुलनेने अनुकूल मानला जात आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते अशा अस्थिर बाजारात योग्य क्षणी खरेदी केल्यास पुढे जाऊन चांगला फायदा मिळू शकतो. त्यामुळे घाई न करता पण संधी ओळखून निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो, आपण पुढील कालाबद्दल बोलूया. वरिष्ठ बाजार विश्लेषकांच्या मते गेल्या 1 महिन्यापासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये जी तेजी पाहायला मिळते आहे त्यामागे जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरच्या मूल्यातील चढउतार आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वाढता कल ही प्रमुख कारणे आहेत. आजच्या ताज्या अहवालानुसार सोने आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये पुन्हा एकदा मजबूती पाहायला मिळाली आहे. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याच्या दरात आज वाढ नोंदवली गेली आहे. त्याचप्रमाणे चांदीनेही एकाच दिवसात जवळपास 4,000 रुपयांची उडी घेत गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या प्रत्येक दिवसातील बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं ठरतं. कारण सध्याचा बाजार पूर्णपणे बातम्यांवर अवलंबून चालताना दिसत आहे. छोटीशी सकारात्मक किंवा नकारात्मक बातमीसुद्धा सोने चांदीच्या किमतींमध्ये मोठा फरक घडवून आणू शकते. त्यामुळे पुढे काय घडतंय हे जाणून घेणं प्रत्येक खरेदीदार आणि गुंतवणूकदारासाठी खूपच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता जर आपण सध्याच्या परिस्थितीकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की सध्या जागतिक बाजार पूर्णपणे संतुलन शोधण्याच्या टप्प्यातून जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अजूनही अनिश्चितता पूर्णपणे संपलेली नाही, पण काही सकारात्मक संकेत नक्कीच समोर येत आहेत, जे बाजाराला थोडासा दिलासा देणारे मानले जात आहेत. याच बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवरही दिसून येत आहे. सध्या अनेक मोठे गुंतवणूकदार आणि संस्थात्मक खेळाडू मोठे निर्णय घेण्याआधी थांबून परिस्थितीचा अंदाज घेताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारात एका बाजूने जोरदार तेजी किंवा मोठी घसरण न होता मर्यादित चढउतार पाहायला मिळत आहेत. अशावेळी सामान्य गुंतवणूकदारांसाठी संयम राखणं आणि माहितीच्या आधारे निर्णय घेणं फार गरजेचं ठरतं. आता मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेली शांतता चर्चा. सध्या ही चर्चा सोन्याच्या किमतींवर मोठा परिणाम करणारा घटक मानली जात आहे. जिनिव्हामध्ये दोन्ही देशांदरम्यान भविष्यासंदर्भात एक नवा पीस फ्रेमवर्क तयार करण्यात आला आहे आणि युद्ध संपवण्याच्या दिशेने काही ठोस प्रगतीचे संकेतही समोर आले आहेत. युक्रेनकडून अमेरिका आणि माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले जाणे हे देखील या शांतता प्रक्रियेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळत असल्याचं द्योतक मानलं जात आहे. जेव्हा जेव्हा जागतिक पातळीवर तणाव कमी होण्याच्या बातम्या समोर येतात तेव्हा सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांची मागणी थोडीशी कमी होताना दिसते आणि याच कारणामुळे अशा सकारात्मक बातम्यांचा सोन्याच्या दरांवर हलका दबाव निर्माण होतो. मित्रांनो, आता जर आपण येणाऱ्या काळातील शक्यतांकडे पाहिलं तर बाजार तज्ज्ञ आणि मोठ्या ब्रोकरेज हाऊसेस यांची मते बऱ्यापैकी एकसारखीच दिसून येतात. केडिया कमोडिटीजसह अनेक जाणकारांचं असं मत आहे की सध्या सोन्याच्या किमती एका मर्यादित पट्ट्यातच फिरत राहू शकतात. म्हणजेच सोने सध्या एका दिशेने जोरदार ट्रेंड पकडण्याऐवजी वर खाली होत एक रेंज बाउंड मूव्हमेंट दाखवू शकते. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर प्रति 10 ग्राम सुमारे 1 लाख ते 1,50,000 रुपयांच्या मर्यादेतच काही काळ राहू शकतात. खालच्या बाजूला मजबूत सपोर्ट लेव्हल्स असल्यामुळे दरांना आधार मिळत आहे, तर वरच्या बाजूला काही महत्त्वाच्या पातळ्यांवर कडवी अडथळा रेषा तयार झाली आहे. त्यामुळे दर थोडेसे खाली आले की अनेक गुंतवणूकदार शॉर्ट कव्हरिंग करताना दिसतात, ज्यामुळे मधून हलकी तेजी निर्माण होते. चांदीच्या बाबतीतही चित्र काहीसं असंच आहे. ज्या क्षणी चांदीच्या दरात घसरण दिसते त्या क्षणी खरेदीदार सक्रिय होतात आणि बाजारात मागणी वाढते.
दुसऱ्या बाजूला दर वाढले की नफेखोरी सुरू होते आणि त्यामुळे पुन्हा दरांवर दबाव येतो. यामुळे चांदीमध्येही सध्या एकतर्फी मोठा ट्रेंड न दिसता चढ उताराचं वातावरणच कायम राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जागतिक पातळीवर आणखी एक महत्त्वाचा घटक आहे ज्याकडे सध्या सर्व गुंतवणूकदारांचं लक्ष लागलेलं आहे, आणि तो म्हणजे जपानची आर्थिक परिस्थिती. जपानमध्ये महागाई दर सातत्याने वाढत आहे, त्यामुळे तेथील मध्यवर्ती बँकेवर व्याजदर वाढवण्याचा दबाव वाढताना दिसतो आहे. तर दुसरीकडे जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये अजूनही व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर जपानने आपल्या धोरणात बदल करत व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम थेट डॉलरवर होऊ शकतो आणि त्याच माध्यमातून सोन्याच्या किमतींवरही प्रभाव पडू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात हा घटकही सोन्याच्या ट्रेंडला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. म्हणूनच मित्रांनो, सध्याच्या काळात जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे जितकं स्थानिक बाजारातील दर पाहणं. मित्रांनो, आता सर्वात मोठा आणि प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न असा आहे की येणाऱ्या काळात सोने स्वस्त होणार की अजून महाग होणार? सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलं तर सोन्याच्या किमतींवर आत्ता थोडासा दबाव जाणवू शकतो, कारण जागतिक पातळीवर सुरू असलेल्या शांतता चर्चा, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणांबाबतची अनिश्चितता, जपानकडून व्याजदरांबाबत होऊ शकणारे बदल आणि अमेरिका तसेच इतर देशांकडून येणारा आर्थिक डेटा, हे सगळे घटक मिळून सध्या सोन्याला एका मर्यादित पट्ट्यातच फिरण्यास भाग पाडत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार असो वा दागिने खरेदी करणारे ग्राहक, दोघांसाठीही हा काळ अत्यंत निर्णायक ठरतो आहे. कारण प्रत्येक छोट्या मोठ्या अपडेटमुळे पुढील निर्णय घेणं सोपं किंवा कठीण होऊ शकतं. जर येत्या काही दिवसात जागतिक स्तरावर एखादी मोठी नकारात्मक किंवा धक्कादायक घटना घडली नाही तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये थोडीफार नरमी दिसू शकते. मात्र ही घसरण फार मोठी किंवा भीतीदायक असेल असं तज्ज्ञ मानत नाहीत. बाजार जाणकारांच्या मते सध्या चढ उताराचाच काळ सुरू आहे. ना मोठ्या घसरणीचे स्पष्ट संकेत आहेत, ना एखाद्या जबरदस्त तेजीचे. बाजारात मोठी हालचाल तेव्हाच दिसून येईल जेव्हा एखादा मजबूत आर्थिक अहवाल समोर येईल किंवा एखादी मोठी आंतरराष्ट्रीय घटना बाजाराची दिशा अचानक बदलून टाकेल. सध्याच्या वातावरणात जेव्हा दर थोडे खाली येतात तेव्हा खरेदीची संधी तयार होते आणि जसं दर वाढतात तसं नफेखोरी सुरू होते. म्हणजेच सोने आणि चांदी या दोन्ही धातू सध्या पूर्णपणे बातम्यांवर आधारित हालचाल दाखवत आहेत. प्रत्येक लहान मोठ्या बातमीचा थेट परिणाम त्यांच्या किमतींवर होताना दिसतो आहे. म्हणूनच मित्रांनो, सध्या गुंतवणूकदारांनी अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे. बाजारातील प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवणं फार गरजेचं झालं आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात सोने सध्याच्या पातळीवरून सुमारे 2,000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं. मात्र सध्या तरी एखाद्या मोठ्या घसरणीचे संकेत दिसून येत नाहीत. हा बाजार सध्या पूर्णपणे न्यूज ड्रिव्हन आहे. जशा बातम्या येतील तशीच किमतींमध्ये हालचाल पाहायला मिळेल. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर विचार न करता पावलं उचलणं टाळा. कोणताही व्यवहार करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. तसेच कधीही स्टॉप लॉस शिवाय ट्रेड करू नका, कारण सध्याच्या परिस्थितीत जोखीम तितकीच जास्त आहे जितकी संधी आहे. मित्रांनो, आता आम्हाला तुमचंही मत जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? सोन्याचे दर कमी व्हायला हवेत का? आणि जर हो तर किती पातळीपर्यंत आले पाहिजेत जेणेकरून सामान्य माणसालाही सहजपणे सोने आणि चांदी खरेदी करता येईल? कारण सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलं तर सोने आणि चांदी हळूहळू सामान्य लोकांच्या आवाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा, कारण तुमचं मतही या चर्चेचा महत्त्वाचा भाग आहे. चला तर मग मित्रांनो, आता जाणून घेऊया भारतीय सराफा बाजारानुसार आज 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर नेमके काय आहेत. आज 18 कॅरेट सोन्यात 1 ग्रॅम सोन्याचा दर 10,515 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा दर 84,120 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर 10,550 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर 10,52,500 रुपये इतका नोंदवला गेला आहे. या दरांवरून स्पष्ट होतं की 18 कॅरेट सोनेसुद्धा सध्या उच्च पातळीवर आहे. त्यामुळे दागिने बनवणाऱ्यांच्या खिशावर याचा थेट परिणाम होताना दिसतो आहे. वाढत्या किमतींमुळे अनेक जण सध्या खरेदी पुढे ढकलण्याचा विचार करत आहेत. मात्र बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता योग्य संधी मिळाल्यास निर्णय घेणं भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. मित्रांनो, आता आपण 22 कॅरेट सोन्याच्या दरांकडे वळूया. पण त्याआधी सर्व ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना देणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाता तेव्हा कोणतीही घाई न करता पूर्ण चौकशी आणि खात्री करूनच खरेदी करा. विशेषतः तुम्ही घेत असलेल्या सोन्यावर हॉलमार्क आहे की नाही हे नक्की तपासा,
कारण हॉलमार्क हे सोन्या चांदीच्या शुद्धतेचं सर्वात मोठं प्रमाणपत्र असतं आणि भविष्यात कोणतीही अडचण आली तर तेच तुमचं संरक्षण करतं. भारतीय सराफा बाजारानुसार आज 22 कॅरेट सोन्यात 1 ग्रॅम सोन्याचा दर 11,216 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा दर 89,728 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर 11,260 रुपये आहे. तर 100 ग्रॅम सोन्याचा दर 11,12,600 रुपये इतका नोंदवला गेला आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,355 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. तरीसुद्धा बाजार तज्ज्ञांचं असं मत आहे की या आठवड्यात